नमस्कार, मी डॉक्टर सौरभ पटवर्धन. मी नंदादीप नेत्रालय येथे नेत्रतज्ञ म्हणून काम करतो. कालच मी एका व्यक्तीचं ऑपरेशन केलं. हा बराच दुरून आमच्याकडे ट्रीटमेंटसाठी, उपचारांसाठी आला होता आणि त्या व्यक्तीला दोन्ही डोळ्यालाही मोतीबिंदू झालेले होते आणि त्याचं निदान जवळजवळ 3 ते 4 वर्षापूर्वीच झालेलं होतं. परंतु एक मनातून त्यांना भीती होती की या ऑपरेशननं काय होईल किंवा माझ्या डोळ्याला काही प्रॉब्लेम येऊ शकतील का ऑपरेशननंतर, आणि त्यामुळे हे ऑपरेशन करणं त्यांनी टाळलेलं होतं. आणि त्यामुळे झालं काय, आता 3-4 वर्षात तो मोतीबिंदू पूर्ण पिकला होता आणि त्यानंतर ते ऑपरेशनला आले. अर्थात ऑपरेशन एकदम छान झालं आणि ऑपरेशन झाल्यानंतर लगेचच त्यांना दृष्टी खूप छान प्राप्त झाली आणि त्यांनी लगेच दुसऱ्या डोळ्याचं सुद्धा ऑपरेशन माझ्याकडून करून घेतलं. आणि त्यांचं पहिली गोष्ट त्यांच्या मनातली होती जी त्यांनी सांगितली मला, की हे ऑपरेशन मी पूर्वीच करून घ्यायला पाहिजे होतं, कारण आता मला जेवढं छान दिसतंय आणि इतके बरेच महिने वर्ष त्यांनी अतिशय अंधुक दिसत असताना तसेच घालवले. अर्थात तुमच्यापैकी सुद्धा बऱ्याच लोकांना ज्यांना मोतीबिंदूचं निदान झालं असेल त्यांना सुद्धा आतून एक भीती असते की आता ऑपरेशन होणार डोळ्याचं, डोळा हा नाजूक आहे, त्यामुळे कसं होणार, याच्यामध्ये ह्याचे रिझल्ट्स कसे असतील, याच्यामुळे माझ्या डोळ्याला धोका तर नाही ना. परंतु एक लक्षात घ्यायची गोष्ट अशी आहे की मोतीबिंदूचं ऑपरेशन आता अतिशय सुरक्षितपणे चांगल्या पद्धतीनं केलं जाऊ शकतं, ज्यासाठी अद्ययावत यंत्रणा आता उपलब्ध आहेत. आम्ही फेकोच्या साहाय्याने ऑपरेशन करतो. अतिशय छोट्या छिद्रातून होतं. आता रोबोटिक लेझर पद्धती उपलब्ध आहे, त्याच्यामुळे त्याची जी रिपिटेबिलिटी आहे किंवा त्याच्यामुळे त्याची जी सेफ्टी पॅरामीटर्स आहेत हे सुद्धा आता इम्प्रूव्ह झालेले आहेत. ॲडव्हान्स लेन्सेस ह्याच्यासाठी उपलब्ध आहेत. त्यामुळे ह्याच्या मोतीबिंदूनंतर चांगली दृष्टी येण्याचं प्रमाण हे खूप छान असतं, खूप चांगले झालेलं आहे. त्यामुळे तुम्हाला घाबरण्याची काहीच गरज नाही. आणि दुसरा म्हणजे निर्णय घेतानाचा एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायची आहे की मोतीबिंदू काही रिव्हर्स होणार नाही आहे. म्हणजे आत्ता तुम्हाला मोतीबिंदू झाला आहे आणि 6 महिन्यांनी तो ठीक होणार आहे किंवा बरा होणार आहे आणि दृष्टी वाढणार आहे, असं तर होणार नाही आहे. कारण हा मोतीबिंदूचा आजार असा आहे की तो रिव्हर्स होत नाही. त्यामुळे आपल्याला कधी ना कधी हे ऑपरेशन तर करून घ्यावंच लागणार आहे. तर अशावेळी आमचा सल्ला असाच असतो की हे ऑपरेशन खूप पुढे न ढकलता, ज्याच्यामुळे काय होतं की मोतीबिंदू जास्त पिकण्याची शक्यता असते, आपल्याला दृष्टीसुद्धा बराच काळ कमी राहते. याचप्रमाणे बऱ्याचदा आम्ही लोकांना बघतो की मोतीबिंदूच्यामुळे त्यांच्या ज्या दैनंदिन जी त्यांची रेग्युलर रिक्वायरमेंट्स असतात त्या हळूहळू कमी करायला लागतात. म्हणजे काही लोक असतात ते ड्रायव्हिंग करायचं रात्री सोडून देतात, कारण काय की मोतीबिंदूमुळे त्यांना त्रास होतोय. काही लोक टी व्ही बघणं कमी करून टाकतात किंवा वाचन कमी करून टाकतात, कारण त्याच्यामुळे त्यांना ताण पडतोय किंवा नीट दिसत नाही आहे. आणि त्याच्यामुळे काय होतं, ज्या गोष्टीमध्ये तुम्हाला एन्जॉयमेंट मिळत असते अशा गोष्टी तुम्ही हळूहळू करायच्या टाळायला लागता. आणि त्याचप्रमाणे काही वेळा एक प्रकारचं दुसऱ्यावर आपण परावलंबत्व पण येऊ शकतं की काही गोष्टींसाठी तुम्हाला सारखं कोणाची तरी मदत घ्यावी लागते. तर अशा स्थितीमध्ये येण्याची कुठलीच गरज नाही आहे. तुम्ही वेळच्या वेळी जर मोतीबिंदूचं ऑपरेशन केलं तर तुम्हाला सुस्पष्ट दृष्टीसुद्धा मिळेल आणि तुम्हाला कोणाच्यावरही अवलंबून राहायची गरज लागणार नाही. त्यामुळे जर तुम्हाला मोतीबिंदू झाला आहे असं काही निदान झालं असेल तर अजिबात घाबरू नका. आणि माझा सल्ला हाच राहील की जर तुम्हाला असा सल्ला दिला असेल की मोतीबिंदूचं ऑपरेशन करून घ्या, तर तुम्ही येत्या काही काळातच याचा निर्णय घेऊन ते करून घ्या, ज्याच्यामुळे तुमची दृष्टीसुद्धा लवकरच सुधारेल. धन्यवाद.